जेवढा सुंदर हा केक दिसतोय ना, सुरुवातीपासून अजिबातच असा नव्हता. तुम्ही जर पाहाल ना, आता काय काय जुगाड लावलंय मी हा असा केक बनवण्यासाठी, तर तुम्ही पण शॉक व्हाल. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. रात्रीच्या 11 वाजता मी केक बनवायला लागली आहे, कारण ध्रुवला आत्ताच मी झोपी लावलं. आणि उद्या आहे त्यांचा बड्डे, म्हणजे आवींचा बड्डे आहे. ते मला बोलत होते की उद्या केक बनव, आपण उद्या सेलिब्रेट करू. पण परत मी विचार केला की एवढा निवांत टाईम मला उद्या काय भेटणार नाही, कारण ध्रुव जागा असल्यावर फक्त मागं पुढं फिरत राहत होतो. ते मला असंही बोलत होते की एक्सपेरिमेंट नको करू माझ्यावर, माझ्या तोंडाची चव काय बिघडू नको. पण मी म्हणलं नाही, हा बड्डे तुमच्यासाठी यादगार राहिला पाहिजे. जर चुकून हुकून टेस्ट चांगली झाली तर राहीलच चांगला, कारण एवढे कष्ट करून मी फर्स्ट टाईमच बनवते केक त्यामुळं. पण जर त्याची टेस्ट बिघडलेली असली तर मग लक्षात राहणं म्हणजे कन्फर्मच आहे. फर्स्ट स्टेपलाच माझ्या लक्षात आलं माझ्याकडं ओव्हन तर नाही आहे. पण म्हणलं केक बनव किंवा नाही बनव, आज कंटेंट तर बनलाच पाहिजे. म्हणून मी बनवायला सुरू केला. म्हणलं काहीतरी जुगाड लावू. जुगाड लावता लावता आठवलं की आपण याला पातेल्यामध्ये पण शिजवू शकतो, म्हणजे खाली एखादी जाळी ठेवून त्याच्यावरती डब्बा ठेवून झाकून. पण परत लक्षात आलं, अरे माझ्याकडे तर जाळी पण नाही आहे. मग तुम्ही फक्त बघत राहा मी काय काय जुगाड लावलं या केक बनवण्यासाठी. म्हटलं की 10-15 मिनटाचं काम आहे, तेवढ्यात आपला केक बनवून तयार होईल. पण जेव्हा बनवायला लागली तेव्हा कळलं की किती वेळ लागतो आहे. आणि माझी तर खरं तर असं वाटलं मला एक पॉईंटला की का बनवायला लागली मी, यापेक्षा बाहेरून आणलं असता. खरं तर मी काय केलं आहे, कसं केलं हे मी काय तुम्हाला सांगत नाही, कारण तुम्हाला ते व्हिडिओमध्ये तर दिसतंच आहे की कसं करते मी. इथं घेतलं आहे कुकरचा डब्बा आणि त्याला तेल लावून घेतलं आहे. तर आता ह्या केकला स्टीम करायचं आहे, म्हणून मी एका पातेल्यामध्ये पाणी टाकून हे जुगाड केलेलं आहे. पण हे काही जास्त वेळ चाललं नाही, तर त्यामुळं मग मी परत ते कुकरमध्ये शिजायला घातलं आहे. तर चला बघूया आपला केक कसा झाला आहे. तर हा केक कमी आणि एखादं डिझास्टर जास्त वाटतं आहे, तरी पण मी काय हार मानली नाही. त्याला एका डिशमध्ये काढून घेतलं आहे आणि आता प्लॅन ए तर फसला, आता चला बी करू. ह्या केकला आकार देण्यासाठी मी पुन्हा याला एका छोट्याशा डब्यामध्ये टाकणार आहे. डब्बा गोलसरच घेतला आहे जेणेकरून माझा केक गोल वाटेल. आणि ही प्रोसेस मी एवढी लेट का टाकते आहे चॅनलवरती, कारण की हा केकची प्रोसेस दाखवली असते ना, कोणी केक खाल्लाच नसता. म्हणून मी आत्ता एवढं लेट टाकते आहे. खाऊन तो पचला पण असेल सगळ्याला आत्तापर्यंत. त्याला वरून मग एका चमच्याने मारून घेतलं, म्हणजे तो असा इझिली पडावा. नंतर लक्षात आलं, अरे याला आधी तेल लावलं असतं थोडं तर लवकरच पडलं असतं ना. पण माझं डोकं काय काम करणं बंदच झालं होतं. आता याला थोडंसं डेकोरेशन करावं लागेल. जे मी चॉकलेट मेल्ट केलेलं होतं आणि त्यामध्ये थोडेसे बदाम टाकले होते, तर याला थोडंसं डेकोरेट केलं. आणि एक्सपेरिमेंटपेक्षा माझ्या एक्सपेरिमेंटवर मीच हसत होते. पण फायनली आत्ता कुठंतरी झालं असं वाटतं आहे. खूप सारे भांडे पण मी खरकाटे केले आहे. पण जाऊ द्या, कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं आहे शेवटी. पण आता काय माहिती कसं होतं आहे, रिव्ह्यू याचा कसा येतो आहे असं वाटत होतं. पण याला थोडंसं म्हणजे 5-10 मिनिट आधीच माझा बनवून झाला केक. मी फक्त फ्रीजमध्ये ठेवला, तो एवढा थंड पण झाला नाही. मग तो दिला बड्डे बॉयला. आणि आता सगळ्यांचा रिव्ह्यू बघू आपण. कधी मिक्सवाली आम्ही टेस्ट करू मग जर भारी दिसत चांगलं आहे चांगलं यम्मी रे हो गे वाह. माझ्यासारखं एक्सपेरिमेंट तुम्ही कधी केलं आहे का, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ध्रुवला केक आवडला नाही, पण त्याचा रिव्ह्यू मात्र नक्की व्हायरल होऊ शकतो.